कसला आवरून घ्यायला बघा की नाकातला शेंबूड गाळाला तरी केस विचारून घेत होती आणि सगळी हिला शेंबड म्हणाला हिची दादागिरी बघा की काय बोलायचं नाही आम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी माझी यशोदा कृष्णराज आणि घरातले सगळे कार्यकर्ते आवरून चालले बघा आम्ही श्रीमान पन्हाळगडावर. आणि यशोदा आणि कृष्णराजला कुठेतरी फिरायला न्यायचं म्हणल्यावर कसली फुलत्यात माहिती आहे, यांना फिरायला तर लय आवडते आतापासून. म्हणून आज या कार्यकर्त्यांना घेऊन आलोय बघा श्रीमान पन्हाळगडावर. माझ्या लेकीला सर्दी असून सुद्धा कनी भर पावसात पन्हाळगडावर यायचं कारण म्हणजे कनी आज इथं आहे निखिल साहेबांच्या लेखाचा पहिलाच वाढदिवस आणि त्यानं घरातल्या सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं आज वाढदिवसाला इथं यायला लागते म्हणून आज कनी यशोदा कृष्णराज आणि घरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आले बघा शर्विलला कनी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. तवर निकल्या म्हणाला आणि जरा वेळ केला असता तर आम्ही भांडी गुंडून इथं कुलूप घालून घरलाच गेलेलो. काय करणार मित्रांनो, या दोघांचा आवरायला एवढा वेळ लागतोय. इथं यूज तर सगळा कार्यक्रम झाला. आल्या जास्त वेळ न घालवता शर्विलला छोटीशी गिफ्ट देऊन कनी सगळ्यांचा ग्रुप फोटो एक घेतला बघा मित्रांनो. आणि स्टेज वरनं ग्रुप फोटो काढून खाली उतरल्या मित्रांनो सौरभ साहेब भेटले बघा. आणि या साहेबांनी माझ्या लग्नात एवढा मोठा कांड केलेला कनी आता तोंड लपून पळून चालली. आता काय सांगू मित्रांनो, तोपर्यंत आपण निखिल साहेबांच्या बाकीच्या मित्रांना भेटून घेऊया. यांना भेटतोय तर कृष्णराजनं दोन पोरांच्या हातातून भांडून फुगा काढून घेतला. त्यांच्या आयाला आलेलं इकडे बघायला. खरं तर मित्रांनो, हा फुगा लहान मुलांना द्यायचा नसतोय कारण याच्यावर मारलेला असतोय स्प्रे. म्हणून त्याच्या हातातून फुगा काढून या दोघांनी घेतला आम्ही. आणि दोघा आयानं म्हणलो निखिलच्या मित्रांच्या बरोबर तुम्ही पण जीवन घ्या म्हणून. म्हणजे तुमचं जीवन झाल्यानंतर या दोघांना पोट भरून खायला घालशीला. कारण या दोघांना असल्या भुकाला आलेल्या लागलेल्या जिबड्या चाटायला या तरी. या दोघांना तर आम्ही घरातनं जेवण पार्सल करून आणलेलो कारण अजून तरी आम्ही यांना बाहेरचं अजून काय खायला घालत नाही. आणि गाडीचा एसी लावून कनी यांना म्हणलो तुम्ही यांना भरवत बसा. म्हणजे तोपर्यंत आम्ही बसतो निकल्याबरोबर जेवायला कारण ते पण अजून जेवायचं थांबलेलं आमच्यासाठी. आणि आज जेवणाचा मेनू होता मटन आणि तांबडा पांढरा रस्सा. मित्रांनो, तांबडा पांढरा रस्स्याच्या 4-5 वाट्या पिऊन पोट भरून जेवून कनी निखिल साहेबांचा निरोप घेऊन आता आम्ही चाललोय बघा. आता पन्हाळगडावर आलोय तर म्हणलं या कार्यकर्त्यांना जरा गड फिरवून दाखवूया कारण ही पहिल्यांदाच आलेत माझ्याबरोबर पन्हाळगडावर. आणि तोपर्यंत कृष्णराजला दिसलंय की म्हशी दिसल्या कसलं वरडाले बघा की. आणि याच्या म्हशी हाकून झाल्यानंतर आम्ही चाललो. तोपर्यंत माझी लेक बघा की गाडी चालवायचा प्रयत्न करायला आलेली. मला सर गाडीला स्टेअरिंगला हात सुद्धा लावून देईना. स्वतःच दोन्ही हाताने कधी स्टेअरिंग लागलेली वडायला. काय केलं तरी ती ऐकना. शेवटी म्हणलो 2 मिनिटं जरा शांत बसा, काय करायचं ती करू दे. आणि नंतर दमून झाल्याला आले की कशी हसायला बघा की. आणि या दोघांचा दंगा करून झाल्यानंतर कनी या दोघांना कानाला टुपडी बांधून कनी आम्ही आलोय पन्हाळगडावर कनी वारे बुरुज बघायला. मित्रांनो, इथं एवढं थंड वातावरण होतं कनी त्यामुळे या दोघांचे पहिला कान पॅक केले कारण दोघांना पण सर्दी झाल्या. इथं जरा यायला वेळ झाल्यामुळे आम्हाला बाकीचा पन्हाळगड काही फिरता येणार नाही. त्यामुळे आम्ही पन्हाळगड बघण्यासाठी कनी खास वेळ काढून या दोघांना घेऊन येणार आहे. तोपर्यंत यांची सर्दी पण जाईल. आणि आपण भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही मला अजून जरी फॉलो केला नसेल तर प्लीज तेवढं फॉलो करून घ्या. आणि धन्यवाद मित्रांनो.